नाही आता आपलं नाही पटू शकत, सॉरी बाय, हे म्हणणं पण इतकं सोपं झालंय की ते सांगेपर्यंतचा जो वेळ आधीच्या पिढीला मिळत होता, त्या मधल्या वेळेत ना आपल्याला रिथिंक करायला जे मिळतं ना ते आता मिळत नाही. माझं रिलेशनशिप माझ्या आई बरोबर आई, मैत्रीण, बहीण असं सगळं म्हणूनच खूप घट्ट आहे. आणि ती माझ्याच क्षेत्रात, म्हणजे मी तिच्याच क्षेत्रात असल्यामुळे तिला मी लहानपणापासून बघत आली ती काय पद्धतीने काम करते. असं माझ्या मैत्रिणींना मुलं आहेत, सो ते एक्सपिरियन्सेस मी खूप रिलेट करून जवळपास मी जाण्याचा प्रयत्न करते. असा काही डिसिजन आहे तुझ्या आयुष्यातला की इफ यू हॅड टू गो बॅक वुड यू लाईक टू चेंज इट? सो आत्ता आपण सुरुची आणि सुयश यांच्याशी बोललो आणि त्याच्यामध्ये सुयशनी आपल्याला एक्सप्लेन करून सांगितलं आणि इव्हन सुरुचीनी की कमिटमेंट ही सगळ्यात महत्वाची असते, राईट. आणि बोलता बोलता सुयश म्हणाला की आजची जी पिढी आहे ना तिच्या प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत कशाला कमिटेड राहायचं आणि कशाला नाही. त्याच्यातली एक अत्यंत महत्वाची कमिटमेंट जी आहे ती म्हणजे त्यांच्या करिअर प्रती असलेली त्यांची कमिटमेंट आणि त्यांचे अम्बिशन, बिकॉज दे वॉन्ट टू अचीव्ह समथिंग. त्यांना रिलेशनशिप्समध्ये अडकून राहायचं नाहीये. आणि या नाटकामध्ये असंच एक्झॅक्टली एक पात्र आहे ज्याचं नाव आहे प्रिया, जे नाटकामध्ये तुझं कॅरेक्टर आहे की जे इतकं त्याच्या करिअरला आणि याला कमिटेड आहे. सो आर यू लाईक दॅट इन रिअल लाईफ? अजिबात नाही. म्हणजे मी कमिटेड आहे, मी माझ्या कामाप्रती कमिटेड आहे, पण मी प्रियासारखी नाहीये. सो शर्वरी म्हणून मला प्रिया बरोबर जुळवून घेताना थोडंसं आधी की कसं करू, मग प्रियदर्शन प्लीज मला हे सांग असं होत होतं. पण मी जमवून घेतलं कारण कमिटमेंट हा पार्ट त्यातला कॉमन होता. इंटेन्सिटी, प्रत्येकाचं त्याच्याशी डील करण्याची पद्धत, प्रत्येकाचा स्वभाव, ह्याच्यामुळे जे कॅरेक्टरिस्टिक्स बदलतात त्याच्यावर मला फक्त काम करायला लागलं. राईट. आणि व्हेन इट कम्स टू अम्बिशन, सुरुची मला असं वाटतं की तुझ्या त्या कॅरेक्टरमधली एक अम्बिशन खूप स्ट्रॉंगली वर आली होती, ती म्हणजे प्रोटेक्टिंग युअर चाइल्ड. की म्हणजे जे मूल असतं, बिकॉज मला तुझं कॅरेक्टर खूप जवळचं वाटलं बिकॉज इट इज व्हेरी सिमिलर टू माय लाईफ स्टोरी. ओके, सो ज्या वेळेला आपण ही अम्बिशन म्हणतो आणि यू आर येट नॉट अ मदर, तो ही आई आणि त्या बाळाशी फोनवर बोलतानाची जी तुझी घालमेल होते आणि हे होते, हे करत असताना काय चॅलेंजेस वाटले तुला? सगळ्यात मोठं हेच होतं की अजून मला बेबी नाहीये, मी त्याच्या जवळ जाऊ शकते. मी नेहमी म्हणते की एखादी गोष्ट आपण जेव्हा अनुभवतो त्याच्यातली ती डेप्थ आपल्याला तेव्हा जास्त कळते. असं नाही की कळत नसते, पण बघून कळते, तेवढी फक्त बघून कळते. बरोबर. पण आज ज्या आया आहेत, एखादी घटना झाली नाही तरी आपण आपल्या आयुष्यातल्या काही घटनांशी रिलेट करतो त्या गोष्टी. सो आय थिंक माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना मुली आहेत लहान किंवा ज्यांना बाळं आहेत, त्यांचे फिलिंग्स आम्ही बोलत असतानाचे काय आहेत, किंवा आता माझी एक मैत्रीण प्रेग्नंट होती, सो तिचे एक्सपिरियन्सेस प्रेग्नन्सीचे किंवा आता तिला जस्ट बाळ झालं, तर त्यावेळेचे तिचे काय फिलिंग्स असतील हे मी साठवून घेण्याचा नेहमी प्रयत्न करते. आपण त्याच अनुभवाने गोष्टी करत असतो. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टींची मी कुठेतरी रिलेट करून 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 की हो हे असं असू शकतात. आता मी म्हटलं तसं माझ्या मैत्रिणींना मुलं आहेत, सो ते एक्सपिरियन्सेस मी खूप रिलेट करून जवळपास मी जाण्याचा प्रयत्न करते. आणि मी म्हटलं तसं आमचा रायटर ज्यांनी ते लिहून दिलंय, ऋषिकांत आणि प्रियदर्शन, ते ऍक्च्युली त्यांचे बरेच, म्हणजे मला आता हे करताना सुद्धा बरेच एक्सपिरियन्सेस, दर्शननी पण बऱ्याचदा हे बघ हे असं झालं होतं, म्हणजे त्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की मग हे असं होतं किंवा असं वाटतं, ह्या पद्धतीने सांगून आय थिंक मी त्याच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करू शकले. करेक्ट. पण त्याच्यामध्येच एक कॉन्ट्रास्टिंग फार अप्रतिम गोष्ट होती, जे प्रियाचं रिलेशनशिप आहे तिच्या आई बरोबर. छोट्या गावातून आलेली प्रिया खूप अम्बिशियस आहे आणि इतकं परफेक्ट रिप्रेझेंटेशन आहे आजच्या टीनेजर्सचं, म्हणजे मे बी 20s मधलं सुद्धा, जे घरापासून लांब राहतात त्यांचं. सो टेल अस अबाउट युअर रिलेशनशिप विथ युअर मदर. ना, माझं रिलेशनशिप माझ्या आई बरोबर आई, मैत्रीण, बहीण असं सगळं म्हणूनच खूप घट्ट आहे. आणि ती माझ्याच क्षेत्रात, म्हणजे मी तिच्याच क्षेत्रात असल्यामुळे तिला मी लहानपणापासून बघत आली ती काय पद्धतीने काम करते,
कसं स्केड्यूल असू शकतं कामाचं, त्याच्याबरोबर इतरांनी कसं जुळवून घ्यायचं, आणि मी या क्षेत्रातल्या आणि याच्या शिवायच्या म्हणजे या क्षेत्रात टिकण्यासाठी करायला लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी तिच्याकडनं शिकत आली आहे. सो आणि तिने कायम माझ्याकडे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे मैत्रीण म्हणून बघितलंय. त्या वयात त्या पद्धतीने मला समजावून सांगितल्यात गोष्टी, कधीतरी आई म्हणून, कधीतरी ठीक आहे ना शर्वरी जाऊ दे ना असं मैत्रीण म्हणून. त्यामुळे आमचं रिलेशन तिच्यामुळे खूप छान आहे. मी लहानपणापासून खूपच अशी शांत अबोल होते, म्हणजे मी आता जितकी बोलायला लागलीये त्याच्या मी विरुद्ध होते. एकदम शांत, काहीच नाही बोलणार, की अगं काय झालं सांग, काय प्रॉब्लेम आहे, काय छान झालं सांग, हसतीयेस हे कळतंय पण काय झालंय, अशी थोडी होते. पण तिने तिच्याकडनं खूप एफर्ट्स घेतले माझ्याबरोबर एक छान रिलेशन बिल्ड करण्यासाठी. सो छान आहे आमचं, मस्त आहे. ओके. आणि तुला काय वाटतं ह्याच्यातलं जे प्रियाचं कॅरेक्टर आहे ती तिच्या फॅमिलीपासून आणि तिच्या बॅकग्राऊंड पासून एवढी लांब का पळतीये? ती तिच्या फॅमिलीपासून असं नाही, मला असं वाटतं ती कुठल्याही नात्यापासून लांब पळते. म्हणजे तिच्या ऑपोजिट जे कॅरेक्टर आहे अमितचं, तर त्याच्याबरोबर सुद्धा तिला कुठली कमिटमेंट नकोय. सो मुळातच मला असं वाटतं की ती ज्या गोष्टी मागे धावतीये ना, त्या गोष्टी मागे तिला धावायचं असेल तर तिला मागचे कुठलेच धागेदोरे ठेवून नाही चालणार, हे तिला माहितीये. कारण तरच ती या सगळ्याकडे प्रॅक्टिकली बघू शकते. इमोशनली ती जर कुठल्याही नात्यात गुंतली तर ती ज्या स्पीडने धावते त्या स्पीडने ती नाही धावू शकत. आणि माझ्या मते नाटकाच्या सेकंड हाफ मध्ये जे घडतं ते तिच्या ह्या एका डिसिजनला, तिचा डिसिजन बरोबर आहे चुकीचा आहे का, तिने या सगळ्या गोष्टी थोड्याशा बॅलन्स करता आल्या तर बरं होईल, हे सांगणाऱ्या काही गोष्टी सेकंड हाफ मध्ये घडतात. ऑफकोर्स. म्हणजे या नाटकाचं मला खूप महत्वाचं हे वाटतं की तुम्ही तुमचे जे चॉईसेस करता त्याप्रमाणे तुमचं आयुष्य घडत जातं. हे अत्यंत थोड्या त्या 2-2.5 दिवसाच्या पूर्ण तो कालावधी तेवढाच आहे, त्याच्यामध्ये ते आपल्याला कळतं. सो आय वुड लाईक टू आस्क यू ऍक्च्युली की असा काही डिसिजन आहे तुझ्या आयुष्यातला की इफ यू हॅड टू गो बॅक वुड यू लाईक टू चेंज इट? एवढा मोठा पॉज म्हणजे बऱ्याच गोष्टी आठवलेल्या आहेत. खरं सांगू तर नाही, कारण मला असं काहीच नाहीये की मला जे बदलायला आवडेल. कारण मला असं वाटतं की मी आत्ता जी आहे, मी आत्ता जे करते त्याच्यात माझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट कारणीभूत आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे या क्षेत्रात येण्याचा डिसिजन मी फार उशिरा घेतला. पण म्हणून मी असं नाही म्हणणार की मी मागे जाईन आणि शाळेत जाऊन नाटक करीन, मग एकांकिका करीन आणि मग परत या क्षेत्रात येईन, असं मी नाही म्हणणार. कारण मी ज्या वयात घेतला त्या वयात मला तितकी मॅच्युरिटी आली होती की मी ठरवू शकेन की मला हे करायचंय, मग या क्षेत्रात जायचंय तर मला फक्त अभिनयाच्या मागे. कदाचित मी 7वी-8वीत ठरवलं असतं की हा हे क्षेत्र छान आहे, तर मी वेड्यासारखी फक्त अभिनयाच्या मागे धावले असते. जे मला 12वी नंतर मी ठरवलं, मी नाट्य प्रशिक्षण घेतलं, त्याच्यामुळे मला माहिती की माझ्यासाठी खूप दरवाजे ओपन झालेले आहेत. मला डिरेक्शनची आवड आहे, मला टेक्निकल डिझायनिंग म्हणजे डिझायनिंग मध्ये जे येतं, लाईट डिझायनिंग, कॉस्ट्युम, सेट, ओव्हरऑल प्रोडक्शन डिझायनिंग ह्याची आवड आहे, आणि मला ऍक्टिंगची आवड आहे. तर मी हे ठरवू शकले नसते जर त्या वयात मला हे कळलं नसतं तर. राईट. त्यामुळे मला बदलायचं काही नाहीये. सो आता आपण प्रिया म्हणजे नाटकातली प्रिया अर्थात शर्वरी, तिच्याशी आपण बोलत होतो आणि तिने खूप इंटरेस्टिंग सांगितलं की आजची जी पिढी आहे तिला बॅगेज नकोय आणि त्याच्यामुळे तिच्या प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत आणि तिला बॅगेज नकोय आणि म्हणून ती जे निर्णय घेते ते ती घेते. आणि ऍट द सेम टाइम शर्वरी आपल्याला हे पण म्हणाली की ती तिच्या स्वतःच्या आयुष्यातला एकही निर्णय बदलणार नाहीये, कारण तरच ती आत्ता जी आहे ती आहे, नाहीतर ती बदलेल. राईट. सो या नाटकामध्ये प्रियाचं पेअरिंग आहे अमित नावाच्या मुलाबरोबर, जे साकारला आहे रोहित हळदीकर यांनी. हाय रोहित. हॅलो. वेलकम टू आवर शो. तर याच्यामध्ये ऍक्च्युली मी तुम्हाला दोघांना अशासाठी या प्रश्नासाठी हे केलं की जी तुमची रिलेशनशिप आहे इट इज अ वीकेंड रिलेशनशिप. ओके. सो का वाटतं की आजची पिढी हे प्रिफर करते टू हॅव अ वीकेंड मॅरेज, वीकेंड रिलेशनशिप, सिच्युएशनशिप्स, हे का प्रिफर करते असं वाटतं तुम्हाला? सो खरं तर जी आत्ताची जनरेशन आहे, जे आता टीनेजर्स आहेत, त्यांच्यामध्ये हे आहे, बऱ्यापैकी आहे. आपण इतकं जनरलाइज नाही काही म्हणू शकत. पण
ते आहे. कारण मला असं वाटतं की ना डिसिजन घेणं ही फार मोठी गोष्ट वाटते, कारण डिसिजन नंतर येणारी जबाबदारी लोकांना नको असते. सो एखादा डिसिजन घेतला की निभावण्यासाठी जे लागतं ना, ते पेशन्स आत्ता कमी होत चाललेत. सो हाऊ लाईफ इज अ सर्कल ना, वी कम बॅक टू कमिटमेंट. राईट, पेशन्स कमी होत चाललेला आहे. रोहित, तुला काय वाटतं की का? नाही, मला वाटतं एफर्ट जे घेतले जाणं गरजेचं आहे रिलेशनशिपमध्ये, की जसं म्हणजे आता मी परत एक उदाहरण देतो. मी जेव्हा आमच्या जग्गूदादांबरोबर बोलतो होतो ते म्हणतात की भिडू वो हाट वाट काट के ऐसा चिपका के उसको प्यार जताना पडता की मेरे दिल में कितना प्यार आहे. तो हे जे एफर्ट घेणं जे आहे ना, ते मला वाटते आता फारसं ते राहिलेलं नाहीये, एफर्ट घेणं. कारण आता पूर्ण टेक्नॉलॉजी पण बदलली. आपण इमोजी पाठवला की आपण ह्याच्यात आलो, हे राहिलं. किंवा डोळ्यात डोळे घालून बघणं जे आहे गर्लफ्रेंडच्या किंवा व्हॉट एव्हर आई कुठलंही रिलेशन ज्याच्याबरोबर आपलं एक डोळ्यात डोळे घालून बघणं आणि एकमेकांना न सांगता सुद्धा एकमेकांचं कळणं, हे मला वाटते सध्या कुठे ना कुठेतरी कमी होत चाललंय. सो हे कारण असावं त्यामागचं. आणि जसं ही म्हणाली की तेच की कमिटमेंट नको आहे, जबाबदारी घ्यायला फार नको आहे. कारण आता इतकी रेस आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकाच्या कशा ना कशाच्या तरी मागे आहे. सो त्यामुळे त्या रेसमध्ये मला वाटतं या गोष्टी कुठेतरी मागे पडत चालल्यात. म्हणजे मला असं वाटतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगणं इतकं सोपं झालंय. एक्झॅक्टली, हे सांगणं खरंच इतकं सोपं झालंय. आणि नाही आता आपलं नाही पटू शकत, सॉरी बाय, हे म्हणणं पण इतकं सोपं झालंय की ते सांगेपर्यंतचा जो वेळ आधीच्या पिढीला मिळत होता, त्या मधल्या वेळेत ना आपल्याला रिथिंक करायला जे मिळतं ना, ते आता मिळत नाही. तू मला नाही आवडत तर आपण थांबूया का, हे सांगायला कदाचित आधी काही तास थांबायला लागत असेल, पत्र पाठवलं तर पोचायला 2 दिवस लागत असतील. हे होण्यात जो वेळ मिळतो ना स्वतःला, तो आता वेळ नाहीये. असं सोपं झालंय. आवडतेस, नाही आवडत ते म्हणणं, स्वाईप लेफ्ट स्वाईप राईट. आणि एकमेकांचे वाईब समजून घेणं सुद्धा कमी झालं या बाकीच्या सगळ्या गदारोळात. म्हणजे आनंद फिल्म मध्ये एक वाक्य आहे की हमारी बॉडी एक ट्रांसमीटर है और सामने वाले से जो आता है वो एक वाइब है जो वो कॅच करना पडता है. सो ते समजतच नाहीये की वाईब येते तर कॅच कुठून करणार. पण इंटरेस्टिंगली हे जे आपण म्हटलो की ते म्हणजे असं बघायला गेलं तर म्हणजे त्या क्षणात ती पिढी जगते, त्या क्षणात निर्णय घेते आणि पुढे जाते. राईट. सो त्या क्षणात जगणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आणि ते खूप अवघड असतं असं मला वाटतं. आणि कुठेतरी रोहित तुझं जे कॅरेक्टर आहे अमितचं, ते त्या क्षणात जगतंय तिथे. म्हणजे त्याला माहितीये त्याचं प्रेम आहे प्रियावर, पण त्याला मान्य आहे जो तिचा निर्णय आहे तो. तर कुठेतरी असं वाटतं का की अशी जी माणसं असतात की हा ठीक आहे, मान्य आहे मला, तुझं असं आहे का, ठीक आहे, चल मी तुला सपोर्ट करतो, मी तुझ्यासाठी आहे, ही माणसं फरफटली जातात असं वाटतं का? काही प्रमाणात हो. कारण तुम्ही जर इमोशनली इन्व्हॉल्व्ह झाला कोणाच्यात समोरच्याच्यात तर, आणि समोरच्याकडून ते तितकं रिसिव्हिंग नसेल तर ऑब्व्हियसली फरफट होते. मग मेंटली असेल किंवा इतर बाबतीतही असेल. जसं अमितचं कॅरेक्टर आहे, प्रियाचं आणि त्याचं ऑलरेडी क्लिअर आहे की फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, आणि हे त्यालाही माहिती आहे. त्याने पण हो म्हणून तो रिलेशनशिपला तयार झालाय, पण तो म्हणतो की नाही पण मी इमोशनली इन्व्हॉल्व्ह होत चाललोय तुझ्यात, आपण करूया का लग्न. हे मग त्याला हे माहितीये की आपण या बेसिसवर एकत्र आलोय, पण इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे त्याचं असं आहे की चल ना काहीतरी करूया ना, चल. सो इन्व्हॉल्व्ह होणं जे आहे इमोशनली, तर मी म्हणेन की हे खूप डेंजर आहे फरफट होण्याच्या दृष्टीने. बरोबर. म्हणजे प्रिया आणि अमित 2 टोकं आहेत ना. अमित असं आहे की म्हणजे सगळं सेल्फ एस्टीम आणि सगळं बाजूला ठेवून चल ना, तुझ्यासाठी हे करायचं ना, हे करतो मी, 10 वेळा अपमान सहन करीन पण मी हे करीन. आणि प्रियाचं असेल मी 10 वेळा तुझा अपमान करीन पण मी तू सांगतोस ते नाही करणार. सो ही 2 अतिशय चुकीची टोकं आहेत असं मला वाटतं. करेक्ट. पण मग हे करत असताना तुला अवघड गेलं का रे रोहित? मी खूप ओव्हर इमोशनल माणूस आहे. म्हणजे मी गुंततो बऱ्याच गोष्टीत. सो हे कॅरेक्टर प्ले करताना बॉर्डर लाईनवर होतो मी कुठे ना कुठेतरी. सो ती थोडी तारेवरची कसरत झाली माझी ते प्ले करताना. कारण बाबा हे मी असं नाहीये, मी आता हा अमित थोडा वल्नरेबल आहे, तर त्या बाबतीत मी आहे तसा, मी वल्नरेबल आहे. पण इमोशनली गुंतण्याच्या बाबतीत मी खूप एफर्ट्स घेतो. भाई तेरे को मैंने दोस्त मान लिया ना, तेरे को मैंने कुछ मान लिया ना, आता बघ, आता मग
मी काहीही करेन तुझ्यासाठी, मी या लेवलला जातो. सो इथे थोडी ती बॉर्डर लाईन मला सांभाळायची होती. सो ती तारेवरची कसरत प्रियदर्शन जाधवने मला अनेक शिव्या देऊन रिहर्सल मध्ये खूप वेळा ओरडून ते करून घेतलं. तुमचे जे कॅरेक्टर्स आहेत ते 20s मधले आहेत. सो ते कॅरेक्टर्स करताना वैयक्तिक काय शिकायला मिळालं? माझ्या मते मी ना खरं सांगते मनापासून की मी असा विचार केला नव्हता. आत्ता ह्या क्षणात मी हा विचार केला की काही गोष्टी ह्या प्रियासारख्या करायला हरकत नाही असंही मी शिकले, आणि काही गोष्टी या डेफिनेटली प्लीज प्रियासारख्या कधी करू नकोस हेही मी शिकले. कारण ती इमोशनली फार व्यक्तच होत नाही. तिला एकतर राग येतो, नाहीतर ती म्हणते की गप्प बस माझं ठरलंय, असं तिचं आहे. असं असू नये. एक इमोशनली तुम्हाला गोष्टी व्यक्त होता आल्या पाहिजे, करता आल्या पाहिजेत, नाहीतर फार आतमध्ये साचत जातं. रागापेक्षा माझ्या मते रडण्यातनं तुम्हाला जास्त मोकळेपणा मिळतो, म्हणजे तुम्ही मोकळे होऊ शकता असं मला वाटतं. त्यामुळे तो बॅलन्स मी प्रियाकडनं शिकते की अगं बाई हो हो, कारण माझा आतमध्ये एक लढा चालू असतो प्रिया आणि शर्वरीचा की ठीक आहे ना, प्रियाला असं करायचंय करू दे, पण शर्वरीचं असं होतं की अगं हो हो प्रिया हो असं. आणि हे ना रिहर्सल्सच्या दरम्यान खूपदा झालं. ओके. सुरुवातीच्या तालमींमध्ये मला जो स्ट्रगल झाला ना की नाही असाच राग आला पाहिजे, नाही इतकंच स्ट्रेट फॉरवर्ड ती असली पाहिजे, हे पक्क झालं ना, त्याच्यानंतर मला बाकीचं सगळं छोटे छोटे चेंजेस करणं सोपं गेलं. पण आहे तिच्याकडनं शिकण्यासारखं पण आहे, आणि प्लीज तिच्यासारखं नको असं. ओके. आणि रोहित, तू काय शिकला स्पेशली अबाउट रिलेशनशिप्स? असं म्हणून लेट इट बी, जे आहे ते स्वीकारा, लेट गो. अटॅचमेंट हा जसा एक रिलेशनशिपचा भाग आहे किंवा आपल्या आयुष्याचा भाग आहे, तसा डिटॅचमेंट हा सुद्धा भाग आहे. जे जाते ते जाऊ दे. करेक्ट. हे ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी शिकायला मिळाल्या मला. आता खरं तर इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाला लोक नाव ठेवतात, पण कॉमन स्त्रीला अभिव्यक्तीसाठीचं ते खूप स्ट्रॉंग माध्यम आहे. प्रत्येक स्त्री पॉडकास्ट नाही करू शकत. मला असं वाटलं की यार खूप गोष्टी ऍज अन म्हणजे माणूस म्हणून खूप गोष्टी आपण अजून ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये पाहिल्या पाहिजेत, जे की मी कदाचित काही गोष्टी नाही पाहत. अरे पटकन कसावर काही कमेंट करतो, काही मनावर लावून घेत नाही, कारण त्याने ऑलरेडी आधी मनाला खूप लावून घेतलेलं आहे, म्हणून आता काही लागतच नाही ते. त्यामुळे आता ते आपोआप रिबाउन्स होतं, एवढं ते साचलेलं आहे ना. कोविडने काय बोलतात ना, सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी आणलं. तर माझ्या सोबतही असं आलं की माझ्या वाईफची आणि न्यूबॉर्न बेबीची डेथ झाली कोविडमध्ये.